डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे शिक्षणाविषयी विचार काय होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे शिक्षणाविषयी विचार अत्यंत महत्त्वाचे आणि प्रेरणादायी आहेत. त्यांनी शिक्षणाला समाजाच्या प्रगतीचा आधारस्तंभ मानले. शिक्षणाशिवाय समाजाचा विकास होऊ शकत नाही, असे त्यांचे स्पष्ट मत होते. त्यांनी शिक्षणाला सामाजिक, राजकीय आणि आर्थिक क्रांतीचे साधन मानले. डॉक्टर बाबासाहेबांनी शिक्षणाला वाघिणीचे दूध असे संबोधले, ज्याचा अर्थ असा की शिक्षणामुळे व्यक्तीमध्ये असीम शक्ती आणि आत्मविश्वास निर्माण होतो. त्यांचे स्पष्ट मत होते की शिक्षण हे सर्वांसाठी आवश्यक आहे आणि ते सर्वांना मिळाले पाहिजे, मग ते कोणत्याही जाती किंवा धर्माचे असोत. शिक्षणामुळे समाजात समानता प्रस्थापित करता येते, असा त्यांचा विश्वास होता. शिक्षणाने व्यक्तीला स्वतःच्या हक्कासाठी लढण्यासाठी प्रेरणा मिळते, असे ते म्हणत. डॉक्टर बाबासाहेबांनी शिक्षणाला सामाजिक आणि राजकीय बदलांचे एक महत्त्वाचे साधन मानले. त्यांचे म्हणणे होते की शिक्षणाच्या माध्यमातून समाजात समानता आणि न्याय प्रस्थापित करता येईल. त्यांनी शिक्षणाचे महत्त्व ओळखून ते सक्तीचे आणि मोफत असावे यासाठी प्रयत्न केले. त्यांनी घटनेत कलम 45 समाविष्ट करून शिक्षणाचा अधिकार दिला. मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीची व्यवस्था करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली, जेणेकरून त्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागणार नाही. डॉक्टर बाबासाहेबांनी स्वतः शिक्षणासाठी खूप संघर्ष केला. त्यांना शिक्षणादरम्यान अनेक अडचणी आणि भेदभावाला सामोरे जावे लागले, पण त्यांनी हार मानली नाही आणि शिक्षण पूर्ण करून समाजासाठी काम केले. त्यामुळे शिक्षणाबद्दलचे त्यांचे विचार आजही प्रेरणादायी आहेत आणि त्यांच्या कार्यामुळेच आज अनेक लोक शिक्षणाचे महत्त्व ओळखू शकले.